हरे कृष्णा. सर्वांना माझा पंचांग नमस्कार. तर आज मी दिवसाची सुरुवात करत आहे या ब्लॉगपासून. तर आय होप सर्व मजेत असेल, आनंदित असेल. मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आम्हाला ट्रॅव्हलिंग करायची होती. सो मला लवकर उठायचं होतं, टिफिन वगैरे बनवायचं होतं. मग मी 3 वाजता उठले. तर उठल्या उठल्या मी भगवंतांना प्रार्थना करते सर्वप्रथम. त्यानंतर लक्ष्मी देवीला प्रार्थना करते, लक्ष्मीचं मंत्र म्हणते. त्यानंतर मग थोड्या वेळ मनन करते की मी आज दिवस कसं काही जाणार त्याबद्दल थोडं मनन करते, मला काय करायचं आहे त्याबद्दल. त्यानंतर इथे श्रीजेला मी उठवत होते, पण तो एवढा गाढ झोपेत होता कारण तो उशिरा झोपला होता. त्यामुळे मी म्हटलं की चला थोड्या वेळ याला झोपू द्या, तोपर्यंत मी माझं आवरते. तर मी त्याला परत तसं झोपवलं आणि तो पटकन झोपेतच होता, तो झोपून गेला. नाहीतर त्याला झोपायसाठी खूप कसरत करावं लागते. तर इथे तो झोपून गेला होता लवकरच. मग मी उठले आणि त्यानंतर मग किचनमध्ये आले. तर डेली माझी दिवसाची सुरुवात अशीच असते, कारण आम्हाला सकाळी उठून लवकरात म्हणजे जशी मंगल आरती असते तर आम्हाला 3:30 वाजता वगैरे डेली उठावंच लागतं. पण तर जसे मी सांगितल्याप्रमाणे की आज आम्हाला ट्रॅव्हलिंग करायची आहे. कुठे जाणार आहे हे तुम्हाला व्लॉगच्या शेवटी कळेलच नक्की. तोपर्यंत व्लॉगमध्ये राहा आणि व्लॉग पूर्ण बघत राहा. तर इथे मी उठल्या उठल्या आता श्रीजीला तर झोपलंच होतं, तर मी म्हटलं माझं आवरून घेते. तर इथे सर्वात प्रथम मला पाणी गरम करून प्यायचं असते. मला डेलीची सवय आहे की उठल्या उठल्या 1 ग्लास तरी गरम पाणी प्यायचं. तर इथे मी पाणी गरम करत आहे आणि बाहेर एवढी थंडी होती की बापरे, खूपच अफाट वातावरण थंड झालं होतं. इच्छा नव्हती काही करायची, बट ट्रॅव्हलिंग करायची करायचंच होतं. आमची ट्रेन होती 5 वाजता, तर आम्हाला लवकर निघायचं होतं घरून. तर इथे पाणी पिल्यानंतर मला थोडं फ्रेश वाटते. त्यानंतर मी थोडी वॉक पण करते आणि दिवसाची मला म्हणजे एक एनर्जी मिळते. असं मला ही सवय आहे आधीपासूनच. जवळपास मला या सवयीला 7-8 वर्ष झाले मी करते अशी. उठल्या उठल्या पाणी पिते आणि वॉक करते. सो इथे आता मी वॉक करत आहे. घरात एवढा पसारा पडला होता की बापरे, ते उचलायची इच्छा नाही, कारण मला इतके एकामागे कामं पडली होती. हे करायचं आहे, ते करायचं आहे, म्हणजे डोक्यात तेच चाललं होतं की आता हे करू, आता ते करू. कुठलीही सुरुवात जर आपल्याला करायची असेल कुठल्या कामाची, कुठे काय जायचं असेल, तर आपण जर त्याची एक लिस्ट बनवली किंवा आपण असं मनन चिंतन करून ठेवलं की चला आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, तर ते काम सोपं होतं. तर इथे आता श्रीजेचा आवाज आला मला उठल्याचा, तर मी त्याला उठवायसाठी आले आणि बघितलं तर तो उठून बसला होता. तर मी म्हटलं चला त्याला थोडा कफ झाला होता, खोकलत होता तो, तर मी त्यासाठी थोडं कोमट पाणी आणले होते. तर इथे त्याला पाणी पाजले आणि त्याला आणखी फ्रेश करायसाठी थोडं इकडे तिकडे असं वळवलं त्याचं, म्हणजे जेणेकरून त्याची झोप पूर्णपणे निघून जाईल. तो पूर्णपणे रेडी झाला होता आणि खेळत बसला होता तोपर्यंत तर इथे माझी आता आंघोळ झाले होते आणि श्रीजे पण आपला खेळत बसला होता. तर मी म्हटलं पटापट मी माझा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाचं बनवून घेते. तर इथे मला सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणच बनवायचं होतं. सो त्यासाठी मी नाश्त्यासाठी इडली आणि जेवणासाठी मी भाजी आणि पोळी असं घेतलं होतं. तर आम्हाला जसं ट्रेन आमची दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पोचणार होती, त्यामुळे आम्हाला जो रात्रीचा प्रसाद आहे ते आम्हाला भक्तच देणार होते. त्यामुळे मला रात्रीच्या प्रसादाचं तेवढं टेन्शन नव्हतं. तर मी इथे पटापट इडलीचं बॅटर मिक्स केलं मीठ वगैरे टाकून, आणि मी रात्री भिजत टाकायला इथे चणा डाळ आणि थोडी मटकी भिजत टाकली होती भाजीसाठी. सो आता मी इथे इडलीचं बॅटर आणि साईडला मी कणिक पण मळून ठेवली होती पटकन. सो आता मी इथे इडलीचं बॅटर टाकत आहे आणि इडली ठेवायला ठेवून देते सर्वप्रथम, जेणेकरून ती लवकर शिजेल. तर इडलीचं बॅटर इथे मी ठेवलं, कुकरमध्ये लावलं ते, आणि साईडला मग पटकन मी चपात्या करायलाही घेतल्या होत्या आणि एका साईडला मी भाजी पण करायला ठेवली होती. तर इथे बघा, काल मी जसं मशीनमध्ये भांडी लावली होती तर ती आता झाली आहे. मला त्यातलं कुकर घ्यायचं होतं, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते की बघा किती छान क्लीन झाली आहे भांडी. तर इथे मी भांडी क्लीन करायला 1.5 तासाचा असा टायमर लावला होता. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टायमर असतात, तर मी नंतर सांगेलच.
तर इथे मला आलू पण ठेवायचे होते, तर मग मी भरीतसाठी असं आलू ठेवले. आणि त्यानंतर इकडे माझ्या प्रभूजी आणि श्रीजी मिळून मंगल आरती करत होते. मी श्रीजीचंही सर्व आवरून दिलं होतं, त्याची पण आंघोळ वगैरे घातली होती. तर आता बघा किती छान मंगल आरती होते. तुम्ही पण दर्शन करा मंगल आरतीचे. सो इथे प्रभूजी आणि श्रीजी आम्ही असे डेली कधी कधीच होतं, पण कधी कधी असं तिघं मिळूनही करतो आम्ही आरती. सो तिथे आरती वगैरे झाली होती. मग मी इकडे पटकन चपात्या करून घेतल्या. तर इथे पटकन चपात्या झालंच होतं, तर तावा गरम होता आणि ते डोस्याचं बॅटर पण उरलं होतं. तर मी म्हटलं की त्याचे थोडेफार डोसे पण टाकून घेते. तर डोसे झाले होते 4-5. आणि मग साईडला बघा मी सर्व आवरून मग किचन क्लीन करून घेतली होती, कारण मी कधी पण बाहेर जाताना किचन सर्व आवरूनच ठेवते. आम्ही सर्व रेडी झालो आणि मग तेवढ्यात आम्ही कॅब बुक केली. सो आमचा मग कॅबचा प्रवास चालू झाला. आता आम्ही इथे सकाळचे 4:30 वाजले होते आम्ही निघालो तेव्हा, आणि 20 मिनटातच आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो होतो. तर आता आम्ही इथे पुणे रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत. बघू शकता तुम्ही सकाळचं किती छान असं वातावरण असते. तर रेल्वे स्टेशनवर तुम्ही कधीही जा तुम्हाला गर्दीच दिसेल. सकाळी जा किंवा सायंकाळी जा, गर्दी एनी टाईमच असते. पण छान झालं आमचं, म्हणजे आम्हाला वेळेतच गाडी मिळाली होती आणि सर्व दोन्ही गाड्या आमच्या वेळेतच होत्या. तर आता आम्ही कुठे चाललो असं तुम्हाला खूप विचार पडत असेल. हरे कृष्णा. तर आता आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो आहे. इथे श्रीजी उभा आहे. तर आता आम्हाला इथून दौंडला जायचं आहे. तर आमचे प्रभूजी ट्रेन बघायला गेले आहे. सो बघू पुढचा प्रवास काय आहे. तर ही बघा आमची गाडी येऊन तयार होती. आम्ही आलो होतो मग प्लॅटफॉर्मवर, आणि बघितलं तर गाडी येऊन पहिलेच तयार होती. सो आम्ही बसायला घेतलं. मग तर इथे हरे कृष्ण आम्ही आलो आहे ट्रेनमध्ये. तर इथे मी आणि श्रीजे बसलो आहे ट्रेनमध्ये. हरे कृष्ण. श्रीजे कसा दिसतंय सांगा मला कमेंटमध्ये. आणि श्रीजीचे 2 कानं बघा. कानं पण वाजतात. वाजून बघा श्रीजी. हरे कृष्णा. तर आता आम्ही दौंड रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहेत. आमचा इथे नाश्ता वगैरे झाला आहे. तर आमची जी ट्रेन आहे, ॲक्च्युली आम्ही चाललो आत्ताच नाही सांगणार, थोडं सिक्रेट आहे. आम्ही पोचल्यावर तुम्हाला सरप्राईज देऊ की आम्ही कुठे चाललो होतो नक्की. तर कनेक्ट राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा, तुम्हाला नक्कीच आनंद होईल शेवटी. तू कुठे चालला? कुठे चाललं श्रीजे? कुठे फिरायला चाललं? काही बोलतच नाही तर नुसतं लाजत असते. तर आमची ट्रेन आता 10 वाजता येणार आहे. आम्हाला आता 1 तास इथे वाट बघावं लागणार आहे. तर बघूया आता. आमचे काही भक्त पण येत आहेत पंढरपूरवरनं, कोणी सोलापूरवरनं. सो ते पण त्या ट्रेनमध्ये असणार आहे. आणि ट्रेन आल्यास लगेच आम्ही बसणार आहोत आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहोत की आम्ही कुठे चाललो ते. तर कनेक्ट राहा आणि व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्ण. श्रीजेची मस्ती चालली आहे. श्रीजे बघतोय ट्रेन कधी येते म्हणून, वाट बघायला लागला कधी येते ट्रेन, कधी येते ट्रेन. सो ट्रेन यायला आम्हाला 1.5 तास असं वाट बघावं लागलं, कारण 1.5 तासानंतरच आमची ट्रेन येणार होती. तर त्या वेळेत आम्ही इथे मी जप वगैरे केला. हरे कृष्णा. आता आमची ट्रेन आली आहे, तुम्ही बघू शकता. 1 मिनटं मी कॅमेरा दाखवते. आणि आमचं सोनपरी. चला तर आता आम्ही आमचे बॅगा घेऊ आणि ट्रेनमध्ये बसू आणि कुठे जाऊ तुम्हाला लवकरात लवकरच सांगू. स्टे ट्यून. हरी बोल. सो फायनली आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसलो. हरी बोल. श्रीजेचं चालू झालंय चिप्स खाणं. सो ट्रेन सुटली आहे आमची आता.
तर इथे आमची ट्रेन सुटली होती 10 मिनटानंतर. हा बघा किती छान दृश्य आहे असा. तर इथे मग काही वेळानंतर श्रीजे खेळला आणि झोपून गेला, कारण आम्ही सकाळी पहाटे लवकर उठलो होतो. तर श्रीजे आणि श्रीजेचे पप्पा पण झोपले आहे. हे बघा इथे श्रीजे झोपला होता आणि इकडे श्रीजेचे पप्पा झोपले होते. आणि ट्रॅव्हलिंग करणारे भरपूर होते, म्हणजे पूर्ण फुल ट्रेन पॅकच होती. सो इथे मला झोपायचं नव्हतं, कारण दोघंही झोपले तर मी टाईमपास करत, म्हणजे मी जप करत बसले होते आणि मग थोडं क्लिक करत होते फोटोज वगैरे. हरे कृष्णा. तर आमची ट्रेन आता भुसावळ स्टेशनलाच थांबलेली आहे. आम्ही भुसावळ स्टेशनला पोहोचलो आहे आणि मस्तपैकी 2-3 तास अशी झोप झाली आमची. तर बघू आता आमचे प्रभूजी प्रसाद आणायला गेले आहेत. आमचा जो ग्रुप आहे पंढरपूरचा तो दुसऱ्या बोगीमध्ये आहे. तर प्रसाद तिथेच वाटप चालू आहे. तर प्रभूजी आमचे प्रसाद आणायला गेले आहेत. तर प्रसाद आणला की मी तुम्हाला दाखवतेच काय काय प्रसादामध्ये होतं. आणि श्रीजे आमचा अजूनही झोपलेच आहे. तर झोप झाली तर खूप बरं वाटतं, कारण रात्री खूप लवकर आम्ही झोपलो आणि उठलो. सकाळी ट्रेन होती आमची. तर कनेक्ट राहा आणि ब्लॉग बघत राहा. हरे कृष्णा. तर हे बघा प्रसाद आणला होता आणि आता वाजले होते 6, कारण आम्हाला लवकर प्रसाद दिला होता आणि आम्हाला संध्या आरती पण करायची होती ट्रेनमध्ये. सो मला तर दुसऱ्या बोगीमध्ये नाही जाता आलं, कारण सामान पण होतं आणि श्रीजे पण झोपलाच होता त्यावेळेला. सो आम्ही दोघांनी प्रसाद घेतला आणि प्रभूजी गेले. त्यांनी हा व्हिडिओ क्लिक केला आहे. तर तिथे पहिले कीर्तन वगैरे झालं, नंतर मग संध्या आरती वगैरे केली सर्वांनी मिळून. खूप छान आनंद येतो, असे भक्त असतात सोबत. तर बघा किती सुंदर कीर्तन केलं त्यांनी. आणि एका बोगीमध्ये सर्व जेंट्स होते, म्हणजे प्रभूजी होते, आणि दुसऱ्या बोगीमध्ये सर्व लेडीज होत्या. तर आमचं ACचं तिकीट होतं म्हणून आमचं दुसरं कोच होतं, त्यामुळे आम्ही दुसरीकडे होतो. तर आम्ही कुठे चाललो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दिसणारच आहे. सो उद्या भेटूया. हरे कृष्णा. थँक्यू.